अपघातांची जबाबदारी महापौर की आयुक्त घेणार? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचे दावे करणाऱ्या नाशिक महापालिकेची वास्तव स्थिती मात्र शहरातील रस्त्यांवर उघड झाली आहे. 2 ते 3 दिवसांच्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली असून खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील प्रशांत नगर, सूर्यकिरण कॉलनी, धोंगडे नगर, खंडेराव नगर आणि स्वप्नपूर्ती नगर या भागांमध्ये आजही नागरिक चांगल्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक पावसानंतर रस्ते वाहून जातात आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली. खड्डे बुजवण्याचे काम केवळ दिखावा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कारण काही दिवसातच तेच खड्डे पुन्हा उघडे पडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ते बांधण्याऐवजी हा विभाग खड्डेच तयार करतो का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित होत असून निकृष्ट कामांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आडके यांनी स्वतः रस्त्यांवर उतरून पाहणी केली, सूचना दिल्या आणि त्याचे व्हिडिओही प्रसिद्ध झाले. मात्र प्रत्यक्षात त्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याचे कुठेच दिसत नाही. पाहण्या झाल्या, बैठका झाल्या, पण रस्ते मात्र पुन्हा खड्ड्यांमध्येच हरवले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची घोषणा होत असताना शहरातील नागरिक मात्र रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. खड्ड्यांमुळे आधीच 4 जणांचे प्राण गेले आहेत. तरीही दोषी अधिकारी, ठेकेदार किंवा संबंधितांवर ठोस कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. नाशिककरांचा एकच सवाल आहे की आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा एकदा चौकशी समिती नेमून प्रकरण दडपले जाणार? सिंहस्थापूर्वी नाशिकच्या रस्त्यांची ही स्थिती प्रशासनासाठी इशारा मानला जात आहे. प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक.